लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पैठणमध्ये पंथेवाडी शिवारात अवैधरित्या वाळू तस्करी चालूच। जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने गोदावरी नदी पात्रात वाळूची मोठमोठी ढिगारं। बातमी आहे पैठण येथून। पैठणपासून साधारणतः 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर असणारे महाराष्ट्र शासनाचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITIच्या पाठीमागे नवगाव आपेगाव रोडवरती असणारे पंथेवाडी शिवारात वाळूचा अवैध भरमसाठा गोदावरी नदीच्या पात्रामधून तयार करण्यात येतो। दिवसाढवळ्या रात्री अपरात्री पाण्यामधून क्रेनच्या सहाय्याने वाळू तस्कर कोणालाही न घाबरता जवळजवळ डोंगरा एवढा वाळूचा ढिगार ठिकठिकाणी घालून ठेवलेला आहे असे निदर्शनास येते। पाण्याच्या गंथाडी गवतामध्ये नदीकाठी क्रेन मशीन लावलेले आहे, परंतु प्रशासनाचा या ठिकाणी कानाडोळा झालेला आहे हे स्पष्ट दिसून येते। रात्री 8 नंतर संपूर्ण अवैधरित्या तयार केलेला वाळूसाठा ट्रॅक्टर आणि JCBच्या सहाय्याने भरणा केला जातो, तर कधी मोठ्या हायवामध्ये लोड केला जातो। इतर खेडोपाड्यात दुसऱ्या तालुक्यात हा माल पार्सल केला जातो। याच ठिकाणी गोदावरी नदीकाठच्या पलीकडे दादेगाव शिवारातील काही वाळू तस्कर दिवसाच अवैधरित्या वाळू उपसा करून माल पार्सल करतात। ज्या प्रकारे तहसीलच्या महिला पथकाने 31 मार्च 2025 रोजी असलेले मुरुमाचे 2 हायवा पकडून 10 ब्रास मुरुम जप्त करून उत्तम कामगिरी केली, त्याच प्रकारे असे काही पथक तयार करून या वाळू तस्करांना आळा घातला पाहिजे। तरी मागील काही दिवसांपूर्वी तहसीलदार सारंग चव्हाण यांना अवैध वाळूची वाहतूक करताना जप्त केलेले वाहन सोडवण्यासाठी 1,10,000 रुपये लाच घेतल्याप्रकरणी तहसीलदार सारंग चव्हाण, महसूल कर्मचारी आणि खाजगी इसम यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई करण्यात आली होती। सारंग भिकुसिंग चव्हाण तहसीलदार पैठण यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7(7)(अ)(12) अन्वये गुन्हा दाखल झाल्याने तहसीलदार दत्ता भारसकर यांची नियुक्ती केली होती। त्यानंतर दिनेश झांपले हे तहसील पदासाठी नियुक्त झाले, परंतु वाळू माफियांना त्याचा काहीच फरक पडलेला नाही। आता उलट बेसुमार अवैधरित्या वाळू तस्करी चालूच आहे। या गोष्टीकडे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने बारकाईने लक्ष ठेवून कठोर कारवाई केली पाहिजे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.